त्यांच्या निवासस्थानातली आणि तिथे त्यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं पार्थिव आपल्याला दिसतंय आणि हे पार्थिव त्यांच्या सध्या निवासस्थानातलं आहे जे मुंबईतल्या कुलाबा इथे रतन टाटा यांचं निवासस्थान आहे आणि काही वेळानंतर हे पार्थिव मुंबईतल्याच NCPA या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। तिथे अंत्यदर्शनासाठी राज्यातले देशभरातले नेते दिग्गज मंडळी अंत्यदर्शनासाठी येतील असं सांगितलं जातंय। रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी देखील अनेकांची हजेरी आज सकाळपासूनच बघायला मिळते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी हे रतन टाटा यांच्या कुलाब्यातल्या निवासस्थानाहून आपल्या सोबत आहेत। राहुल, आता तिथे काय सुरू आहे? श्वेता, रतन टाटा यांचं पार्थिव शरीर आता आपल्या निवासस्थानावरून अंतिम प्रवासासाठी पुढे निघतंय। NCPA कडे हे पार्थिव शरीर 10 ते 4 या वेळेत ठेवलं जाईल। अगदी आपलं शरीर सोडून गेल्यानंतर देखील रतन टाटा यांनी लावून दिलेली शिस्त ही देखील आज या अंतिम यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं अगदी जी वेळ देण्यात आली होती अगदी त्याच नियोजित वेळेत हे पार्थिव शरीर बाहेर पडतंय आणि ज्या पद्धतीनं अंतिम प्रवास जो ज्या पद्धतीनं एक वेळ दिलेली आहे त्याचा कुठलाही राहुल थोडंसं तुम्हाला थांबवते। मुंबईतल्या कुलाबा इथल्या रतन टाटा यांच्या निवासस्थानी ज्यावेळेला त्यांचं पार्थिव शरीर ठेवलं होतं त्यावेळी त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली आणि आता त्यांचं पार्थिव हे NCPAच्या दिशेनं रवाना होत आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सुद्धा आपल्यासोबत आहेतच। राहुल, बोला। श्वेता, अगदी काही वेळातच हे पार्थिव शरीर निवासस्थान जे आहे त्या ठिकाणाहून आता बाहेर पडेल। अगदी पूर्ण वयाची जवळपास संपूर्ण हयात ज्या ठिकाणी रतन टाटा राहिले त्या निवासस्थानी हे पार्थिव शरीर काल रात्री आणण्यात आलं होतं। साधेपणा राहणीपासून ते अगदी त्यांच्या बोलण्यात चालण्यात होता। अगदी इथला कचरा विस्तक कामगार देखील दररोज सकाळी ज्यावेळी रतन टाटा बाहेर पडायचे त्यांच्याशी देखील व्यक्तिशः जुळलेला होता आणि त्यामुळं आज बघितलं आपण की त्यांचा मित्रपरिवार असेल काही जवळची मंडळी आज सकाळी आली इथं आणि त्यांनी अंतिम दर्शन घेतलं। जी नियोजित वेळ मी यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे की पार्थिव शरीर देखील कुठलीही वेळ न चुकवता आपल्या अंतिम प्रवासाची निघाले। कारण संपूर्ण आयुष्य जर बघितलं तर अगदी स्वतःच्या गोष्टींमध्ये रतन टाटा यांनी खूप वेळ जो आहे तो कधी घालवला नाही। ते आयुष्य जगले ते अर्थातच जवळपास पूर्ण हे आयुष्य दुसऱ्यासाठी जगले की काय असं त्यांच्या एकंदरीत प्रवासावरून दिसतंय। मुंबई पोलिसांचा हा विशेष पोलीस बँड हा त्यांना मानवंदना देताना दिसतोय आणि आता त्यांचं हे पथक जे आहे ते आता अंतिम प्रवासासाठी मानवंदना सलामी देत NCPA कडे निघतंय। बरं, या ठिकाणी देखील हे मंडळी आहेत एकत्र येणारे। मात्र सध्या बघितलं बिलकुल राहुल, हे दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना।
ही जे ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसते त्याच ॲम्ब्युलन्समध्ये उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव आहे आणि आपल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ते काही वेळापूर्वी ठेवण्यात आलेलं होतं. तिथून आता बरोबर 10ची वेळ देण्यात आली आहे. NCPA इथे 10 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आधी मानवंदना त्यांना देण्यात आली त्यांच्या निवासस्थानी आणि आता याच ॲम्ब्युलन्समधून रतन टाटा यांचं पार्थिव हे आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हे पार्थिव NCPA इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. तुर्तास ही दृश्य रतन टाटा यांच्या कुलाब्यातल्या निवासस्थानाची आपण पाहतोय. अगदी नियोजित वेळेमध्ये म्हणजे बरोबर 10 वाजण्याच्या काही मिनिटं अगोदर हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून निघालंय. ते बरोबर 10 वाजता NCPA इथे पोहोचेल. शासकीय मानवंदना त्यांच्या निवासस्थानी उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आली आणि त्यानंतर हे पार्थिव आता NCPAच्या दिशेनं रवाना होत असताना आपण बघतोय. संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र त्यापूर्वी संपूर्ण दिवसभर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतील. रतन टाटा यांचं निधन झालं या संदर्भात काही दिग्गजांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. मतलब सही कहो तो सही में वो राज कर रहे थे. जो भारत की अर्थव्यवस्था को उन्होंने देश और विदेश में इतना उन्होंने आगे बढ़ाया, नाम किया. आज पूरा देश श्रद्धा से जब भी टाटा ग्रुप का नाम आता है तो मन में एक बहुत बड़ी एक सम्मान की भावना आती है और बहुत ये जानकर दुख लगा कि ऐसा हुआ. और बहुत ही विनम्र व्यक्ति थे. हम उन भाग्यशाली लोगों में से एक आम जनता जैसे लोग हैं, लेकिन हमको 2 बार मुझे व्यक्तिगत रूप से उन्हें देखने का मौका मिला. हम यंग जनरेशन उनके लाइफ लेसन्स को फॉलो करते हैं कि कैसे उन्होंने अपने खुद की लाइफ लीड की और कैसे एक बिजनेस इतना बड़ा डेवलप किया. और ये सब होने के बाद भी उनका जो हम्बलनेस था वो मुझे बहुत पसंद आता था. इसकी वजह से मैं उनको बहुत फॉलो करता था. ये न्यूज़ बहुत ही सैड और शॉकिंग थे मेरे लिए. सब पे राज किया है वो देख के ऐसा लगता है कि रतन जी जैसा आदमी वापस होना चाहिए भारत में. भारत को और उनकी जरूरत थी और भारत सदैव उनका ऋणी रहेगा. बहुत कुछ उन्होंने दिया है और रतन जी के लिए हॅट्स ऑफ. टाटा ग्रुपचा विस्तार अगदी चहापासून ते डिफेन्स मशिनरीपर्यंत आणि डिफेन्स व्हेकल्सपर्यंत गेला आणि एवढ्याच पुरतं न थांबता विमान क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या देशाला कशा रीतीने स्वयंपूर्ण करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून त्या व्यवसायामध्ये सुद्धा झेप घेतली. असा हा एक भीष्माचार्य म्हणता येईल. भारतीय जे उद्योग जगत आहे त्याच्यामधला भीष्माचार्याला आज आपण हरपलेलो आहोत. संपूर्ण मुंबई शोकाकुल आहे, महाराष्ट्र शोकाकुल आहे आणि भारत देश शोकाकुल आहे. भारताच्या या सुपुत्राला मी मुंबईकर जनतेच्या वतीने मुंबईचा पालकमंत्री म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं हे योगदान मुंबईकर, महाराष्ट्राची जनता आणि भारताची जनता कायम लक्षात ठेवेल. मुझे लगता है कि भारत हैज लॉस्ट इट्स रतन टाटा उन जैसे लोगों में से हैं जो सिर्फ उनके निजी लोगों के लिए काम नहीं करते हैं, पूरे समाज के लिए जो उनका योगदान रहा है. टाटा मेमोरियल हॉस्पिटल हो, आबाजी थाते कैंसर हॉस्पिटल हो, जो उन्होंने रूरल डेवलपमेंट के लिए किया है, जो युवाओं के लिए VCs को लेके फंड किया है. एक ही लक्ष्य रहा है उनकी जिंदगी में कि जो पैसा वो कमाएं वो सिर्फ समाज सेवा और समाज के लिए वो खर्च करें ताकि समाज अच्छा हो. मुझे लगता है कि पीढ़ी पीढ़ी हम याद रखेंगे हमारे इस भारत रत्न को. रतन टाटा यांचे पार्थिव शरीर NCPA मध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि तिथे जे लोक येणार आहेत दर्शनासाठी त्यांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आहे. जास्त ट्रेनचा वापर करावा, लोकल ट्रेनचा वापर करावा आणि जर आपण वाहनाने येणार असाल
तर ड्रॉपिंग पॉईंटच्या पुढे आपल्याला वाहन पुढे घेऊन जाता येणार नाही. तिथे असणारे जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्या सूचनांचं आपण पालन करावे असे आपल्या सगळ्यांना पोलीस दलातर्फे आवाहन आहे. सर्वसामान्यांच्या आणि त्याचसोबत मान्यवर मंडळींच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्या. उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या निवासस्थानाहून त्यांचं पार्थिव हे आता एनसीपीएच्या दिशेनं रवाना झालंय. बरोबर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत टाटा यांचं पार्थिव एनसीपी इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि मग संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील. तिरंग्यामध्ये लपेटलेलं त्यांचं पार्थिव आपल्याला दृश्यामध्ये दिसतंय आणि ही अंत्ययात्रा निघालेली आहे पुढच्या प्रवासासाठी. रतन टाटा यांच्या मुंबईतल्या कुलाब्यातल्या निवासस्थानापासून हे पार्थिव आता निघालं एनसीपीच्या दिशेनं. तिथे काही काळ ते ठेवलं जाईल आणि तिथे संपूर्ण देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी दिग्गज अंत्यदर्शनासाठी एनसीपी इथे हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. काल मध्यरात्रीनंतर त्यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण देशावरती शोककळा पसरली. कारण उद्योग जगतातलं एक मोठं रत्न हरपलं अशीच भावना सर्वांकडून संपूर्ण देशभरातून येते. त्यांच्या ज्या ज्या काही कंपन्या संपूर्ण भारतभर आहेत त्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांवरती आज शोककळा पसरल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होते. त्यांचे कर्मचारीच काय तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला रतन टाटा यांच्याबद्दल एक आत्मीयता आहे. त्यांच्या साधेपणाबद्दल, त्यांच्या विनम्रतेबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आणि म्हणूनच आज संपूर्ण राज्यभर एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारकडून सर्व कार्यक्रम आजचे रद्द करण्यात आलेत. संपूर्ण देशभरातून अनेक राजकीय नेते मंडळींनी त्याचसोबत इतर दिग्गजांनी सोशल मीडियावरून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. बरेचसे मान्यवर आज त्यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एनसीपी इथे हजेरी लावतील. ये भारत का कोहिनूर हरपला, भारत का कोहिनूर रहा नहीं, हमसे बिछड़ गया है, ऐसा मैं कहूंगा. और रतन टाटा जी हमारे में नहीं रहे, ये बहुत ही वेदनादायी दुखद घटना है हमारे लिए, पूरे देश के लिए. पूरे देश का एक अभिमान था, हमारे महाराष्ट्र का भी अभिमान था. ऐसा इंसान होना, दोबारा मिलना, ये मुमकिन नहीं है, मुश्किल है सर. और इसलिए मैं उनको महाराष्ट्र सरकार की ओर से और महाराष्ट्र की तमाम 12.5 करोड़ जनता की ओर से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं. रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने
देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी। मैं ऐसा मानता हूं कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग हैं उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है। इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है। देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है।